प्रेस कॉन्फरन्साक माझ्या बरोबर आसा आमचे सेक्रेटरी ऑफ इन्फॉर्मेशन बाब तारीक, डायरेक्टर इन्फॉर्मेशन बाब दीपक बांदेकर, मिस्टर नरोना फ्रॉम द लेजिस्लेटिव्ह साईड आणि फ्रॉम MIT साईड संकल्प. परत एकदा आयच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि MIT हांच्या वतीन आमी नॅशनल वुमन पार्लमेंट 8 तारीख आणि 9 तारीख श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात जे ऑर्गनायज करता तेका आतां पर्यंत रजिस्ट्रेशन 2,500+ हे वुमन्स वेगवेगळे 18 वर्सां वयल्या सगळ्या महिलांनी तेका 2,500+ रजिस्ट्रेशन जाल्लें आसा. आमी परत एकदा सगळ्या महिलांचे गोंयांतल्या आणि गोंया भायरसूनय येवपी महिलांचे स्वागत करता. नॅशनल वुमन पार्लमेंटाच्या उक्तावणाच्या सुवाळ्याक आमच्या मदीं आमचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या कार्यक्रमाक गेस्ट म्हणून येता. ह्या कार्यक्रमाक खास करून हांव आसतलोच, आमचे स्पीकर बाब राजेश पाटणेकर आसतले, वुमन एंड चायल्ड मिनिस्टर श्री विश्वजीत राणे आसतले, त्याच बरोबर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक आसतले, त्याच बरोबर मॅडम जेनिफर मोन्सेरात आमची जी वुमन मिनिस्टर आसा ती ह्या कार्यक्रमाक आसतली. ताज्या भायर आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आसतले, अपोजिशन लीडर बाब दिगंबर कामत ह्या कार्यक्रमाक खास अतिथी म्हणून उपस्थित आसतले. ह्या कार्यक्रमाक राज्यसभेचे खासदार बाब विनय तेंडुलकर हे ह्या कार्यक्रमाक आसतले. ह्या कार्यक्रमात आतापर्यंत वुमन पार्लमेंट, WCD डिपार्टमेंट, वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट, RDA डिपार्टमेंट हांच्या वतीन वेगवेगळे कार्यक्रम आसतले. पुराय डिटेल कार्यक्रमांतल्यान तुमच्या समोर आतांच रीड केलो वयतलो, बट पुराय नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल यूथ पार्लमेंट आणि नॅशनल पंचायत पार्लमेंट ताका गोंयांतल्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनांनी वांटो घेतलेलो आसा. हितूर नेहरू युवा केंद्र आसतले, NCC आसतले, NYK आसतले, NSS आसतले, JCI आसतले. त्याच बरोबर गोंयांतली वेगवेगळी ऑर्गनायझेशन, रोटरी, लायन्स क्लब, सम्राट क्लब हांकांय आमी इन्विटेशन्स धाडल्या. तांच्यांनी ह्या कार्यक्रमात पार्टिसिपेट जावचें. नॅशनल लेवलाचे स्पीकर्स, गोंय लेवलाचे वेगवेगळे स्पीकर्स हातूंतल्यान पार्टिसिपेट जातले. गोंयांतले वेगवेगळे कल्चरल ग्रुप्स हांकांय आमी इन्वायट केल्या. गोंयांतले वेगवेगळे पथनाट्य सादर करपी हांकांय आमी इन्वायट केल्या. वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो वेगवेगळ्यो स्किम्स केंद्र सरकाराच्यो आणि राज्य सरकाराच्यो हाज्याय बद्दल भासाभास जातली, हाज्याय बद्दल डिस्कशन्स जातले. वेगवेगळ्या नावाजलेल्या लोकांचे फेलिसिटेशन्स आमी परत एकदा ज्यांचे फेलिसिटेशन्स करपाचे आसा तांकां इन्वायटूय केला. जांकां एवॉर्ड जाय तांकां आमी सांगलां की तेंच्यांनी एवॉर्ड फॉर्म फिलअप करून आपले आमच्या ज्या सायटीचेर सायट आसा ताचेर तेंच्यांनी आपले नॉमिनेशन्स जे आसा हे धाडून दिवचे. आमची जी स्क्रुटनायझींग कमिटी आसा त्यांच्या मार्फत तांकां स्क्रुटनायज केले वयतले आनी तांकां एवॉर्ड जे आसा हे एवॉर्डूय बी दिले वयतले. वेगवेगळ्या आमी गोंयभरांतले वेगवेगळे कलाकार हांकांय बी हांगासर वेगवेगळे फेलिसिटेशन केले वयतले आनी ताच्या कलेक वाव दिवपा खातीर संद जी आसा ही नॅशनल वुमन पार्लमेंटाच्या वतीन दिली वयतली. 8 तारीख आनी 9 तारखेक गोंयांतल्यो पुराय महिला ह्यो वेगवेगळ्या हातूंतल्यान हांगासर तांच्यांनी रजिस्ट्रेशन केलां, त्या प्रमाणे येतलेच. बट वेगवेगळे टॉपीक जे डिस्कशनाचे आसा हांव आमचे हाजे इन्चार्ज मागीर सामनी आसा ते तुमच्या समोर 2 दिसांचो पुराय शेड्यूल हो एकदा सगळ्या जाणांक कळपा खातीर पुराय शेड्यूल जे आसा हे पुराय शेड्यूल वाचलो वयतलो. मंडे 8 तारीख सोशियो पॉलिटिकल चॅलेंजीस इन विमेन एम्पावरमेंट हो फर्स्ट सेशन आसतलो. ताका डॉक्टर रमा जयसुंदर, देवी वैभवीश्री आलेकर आणि ॲडव्होकेट मानसी प्रधानी स्पीकर म्हणून येतली आणि ताचे चेअर मॅम अलिना साल्टाना करतली. सेकंड सेशन त्याच दिसा विमेन स्टेटस अँड डिसिजन मेकिंग पॉवर. इट विल बी चेअर्ड बाय सुनीता सावंत, हू इज DYSP. गेस्ट असलेली श्रीमती लक्ष्मी अगरवाल, जिचे छपाक मूवी आयिल्लो तो ॲसिड अटॅक सर्वायवर. श्रीमती शोभना नारायण, पद्मश्री रिनाउंड इंडियन कथक डान्सर. शीतल महाजन, who is also Padmashri Arjun awardee, Indian Skygiver. Then session 3 is Women in Corporate, Symbolism and Substance. This will be chaired by Ma'am Nirmala Sawant. Speakers are Hima Bindu, Senior Associate Director, Indian School of Business. Shri Nanik Rupani, former President, Indian Merchants Chamber. Dr. Dilip Chenoy, Secretary General, Federation of Indian Chambers of Commerce and Industry.
for local views, there would be Pratima Dhod. Then next day, which is 9th of November, Tuesday, first session is New Frontiers for Women. ताका स्पीकर आसा श्रीमती रेखा शर्मा, National Commission for Women, Ms. Nishita Rajput, who is social activist, Dr. Arunima Sinha, Padma Shri and first female Indian to who's ampute to climb Everest. Then session 2 is opportunities for women and their role in nation building. This will be chaired by Sayonara Tellis-Lad. Speakers are Ms. Bhakti Kulkarni, Advocate Bansuri Kaushal Swaraj, and Sneha Gite, who is IS officer from Goa. Session 3 is self-help groups, intent, reality, roadmap for future, to be chaired by Srimati Arundhati Bhattacharya. Speakers are Dr. Aditi Karad and Dr. Jagat Shah. For valedictory, we have Chief Patron and Chief Convener, Dr. Pramod Sawant. Chairman is Shri Rajesh Patnekar, Convener Shri Rahul Karad, and WCD Minister. Then also Shvajit Rane sir would be there. And we will also have an interaction of Mrunal Kulkarni, renowned actress, for the last day. So all these sessions would be Marathi, Hindi, English and Konkani. डिस्कशन्स बीन जाता अजून पुराय डिस्कशन डिबेट्स तांकां क्वेश्चन विचारपाक स्कोप उरतलो जे पार्टिसिपेंट्स आसा तांकां क्वेश्चन्स विचारपाक उरतलो तांकां वांटे घेवपाक मेळटलो तांच्यांनी आपले वेगवेगळे प्रश्न मांडपाक मेळटले हाजेर पुराय वेगवेगळ्या विशयाचे डिस्कशन्स जातले व्हेन्यू हाच असणार आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन होणार की ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हेन्यू हाच असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आतापर्यंत 2 दिवसासाठी 2,500 प्लस झालेले आहे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन असणार आहे ज्या ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे त्यांनी इथे येऊन रजिस्ट्रेशन करून इथं भाग घेता येईल केंद्रीय मंत्रिमंडळातले कोण सदस्य येणार आहेत आतापर्यंत स्मृती इराणी कन्फर्म झाली असा बाकीच्या ज्या असतात त्या डे बाय डे त्याच्या उपरांत युथ पार्लमेंट पंचायत पार्लमेंट कोण येतं हे कळेल वयता What is the outcome that you are looking at from this youth parliament meeting, discussion and something? डेफिनेटली आम्ही जेन्ना म्हणटा तेन्ना जेन्ना वुमन पार्लमेंट म्हणटा तेन्ना वुमन लिडरशीप ग्रो जावची वुमन ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा ह्यो कळच्यो नॅशनल लेवलाचेर स्टेट लेवलाचेर वुमन्सा खातीर आमी कितें काम करता हेजी मेसेज सगळ्या पर्यंत पावची हितून करून वुमन्स क्रिएटिविटी फुडें येवची अशा पद्दतीचे विविध आमी जे कलागुण आसा तांचे लिडरशीप क्वॉलिटी द जॉब ऑपॉर्च्युनिटीज करियर ऑपॉर्च्युनिटीज तांच्या खातीर डिबेट डिस्कशन्स देश लेवलाचेर कितें चल्लेलें आसा हें सगळें कळचें हो मेन उद्देश आसा सेम थिंग विथ द in the youth parliament and also in the panchayat parliament. Sir, as you talk about the youth, आमचे गोंयचे एकले कमर्शियल पायलट आता ताजे फेलिसिटेशन्स जाता ऑफकोर्स आपयला डिबेटी afयल्ले आसा तिका डिबेटीक आफोवना तेणें डिबेटीत वांटो घेतलो जाल्यार बरी गजाल आसा कारण ताजें फेलिसिटेशन जालें गोंयचे हय पुराय आमकां जवळपास आतापर्यंत 50 स्टॉल्स आसतले वेगवेगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंटाचे त्याच बरोबर वेगवेगळे एनजीओज आणि क्रिएटिव्हिटी जी गोंयांत आसा हांचे वेगवेगळे स्टॉल्स ह्या वेगवेगळ्या भायल्या कॅम्पसात लागले वयतले गोंयचे पंचायत मेंबर्स जे आसा बायलां खास करून तांकां इन्वायट बीन असो कितें केला पंचायत पार्लमेंट वेगळो आसा ती सगळीं जाणां पंचायत पार्लमेंटान इन्वायट जाता लिडरशीप म्हणटा आसतना आमी खूब कडेन पळयता की ऑफकोर्स तेचेर वुमन पार्लमेंटात तांच्यांनी बी वांटेकारी जाव येता बट पंचायत पार्लमेंट वेगळो आसा जेणे करून पंचायतीचे वेगवेगळे इश्यू डिस्कस सर कारण कित्याक विचारपाचो कारण खुबदां आमी वुमन पळयता जे एक तर बाबा घोव पयली पंच आसता सरपंच आसता मागीर ती फुडें येता तेंच्या घरांतल्यानूच फुडें करपाक त्या खातीर आमी वुमन पार्लमेंट म्हटलां न्ही लिडरशीप ग्रो जावची म्हणून म्हटलां न्ही So you speak about women parliament about this. Any discussion or debate किती असतं when you talk about this hot topic? तुका आत्ता डिस्कशनाचे टॉपिक सांगला न्ही रे तुवें. 33% reservation. ऑफकोर्स तो येयलो डिस्कशनाक जाल्यार तोय मुद्दो आसतलो डिस्कशनाचो 2,500 रजिस्ट्रेशन फक्त गोव्यातलं आहे गोव्या बाहेरनं कोण येणार आहे गोव्या भायर थोडंसं रजिस्ट्रेशन झालेलं सर ऑनरेबल सीएम साहब ने बोला था तो पूरे देश में रजिस्ट्रेशन की प्रक्रिया चालू है और हमारे पास जो सेग्रीगेशन आएगा वो हम आपको जरूर शेयर करेंगे अभी कितना है गोवा अभी उनका जो उद्देश्य था अभी हमारे पास करीब 150 के आसपास बाहर के लोग हैं और आप समझ सकते हैं कि सीजन टूरिज्म वाला है तो दिक्कत है बट उनका उद्देश्य था कि राष्ट्रीय स्तर का कार्यक्रम हो वही चीज़ उसी प्रयास में हम लोग लगे हुए हैं हो कार्यक्रम लाईव्ह असतलो सो दॅट त्याच्या खातीर वो नॅशनली जो आसा पळय तो कार्यक्रम लाईव्ह केला लाइव स्ट्रीमिंग भी चालू है पूरे देश में अलग अलग 30 प्रांतों में इस कार्यक्रम को देश देखने वाले इस लोकतंत्र के उत्सव को गोवा के 60 साल किया जाए लाईव्ह स्ट्रीमिंग कशावरती असणार आहे लिंक आएगा सर आपका जो हम आपके साथ लिंक शेयर करेंगे कि यूट्यूब पे भी हमारा डायरेक्ट लाइव होने वाला है जूम दोनों पे हो रहा है दोनों झूम अटेंड करू प्लेटफॉर्म पे शकतले कोणी समजा भायर आसा जाल्यार झूम अटेंड करू शकतले डिस्कशनान पार्टिसिपेट जावं येस सर ओके ऑनलाईन
इव्हेंट आहा सेलिब्रेट डेमोक्रेसी हाच्या अंतर्गत पयलो इव्हेंट आमचो नॅशनल वुमन पार्लमेंट हो 8 आनी 9 तारखेक जातलो. म्हाका दिसता मॅक्झिमम सगळ्या गोंयांतल्या गोंया भायल्या महिलांनी ज्यांच्यांनी डायरेक्टली हांगा पार्टिसिपेट जावपाक मेळटा तेंच्यांनी डायरेक्टली अटेंड करचो. तांकां पार्टिसिपेट जावपाक शक्य ना तेंच्यांनी ऑनलायन ह्या हाजेर रजिस्ट्रेशन करचें आनी पार्टिसिपेट जावचें. पयलेच फावटी आमी हो लोकशाहीचो उत्सव गोंयांत मोठ्या व्हडा उमेदीत मनयता आनी ताका तुमी सगळे जाण पार्टिसिपेट जातले. वेगवेगळे डिबेट डिस्कशन त्या निमित्तान गोंयांत घडोवन येतले. म्हाका दिसता पत्रकारांनीय बी मोठ्या प्रमाणात हेतून वांटेकारी जावचे आनी पुराय आमी सेलिब्रेशन डेमोक्रेसी हो सगळ्या पर्यंत इव्हेंट पावपा खातीर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान तो पावतलो. खूब बऱ्या पद्दतीची प्रिपेरेशन्स आमचे सगळीं डिपार्टमेंटां म्हणजे वुमन एंड चायल्ड आसतले, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आसतले, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आसतले, वेगवेगळे अधिकारी सुटी आसून सुद्दां काल आयज खूब मोठ्या प्रमाणात काम करता. ह्या पुराय इव्हेंट म्हणजे वेन्यूचेर आमकां सगळ्या पद्दतीची वेवस्था कालच्यान सुरू जाल्ली मेळटा आनी एक 5 दीस आमी डेमोक्रेसीचो हो उत्सव मागीर तो नॅशनल वुमन पार्लमेंट जावं, नॅशनल यूथ पार्लमेंट जावं, नॅशनल पंचायत पार्लमेंट जावं, गोंयांतले सगळे वांटेकारी जातले आनी निश्चितच ह्या पुराय परिसरांत हो लोकशाहीचो उत्सव मोठ्या प्रमाणात चल्ला. तितून वांटेकारी जातले आनी हांगासर आशिल्ली वेगवेगळी शॉप स्टॉल्स कशा पद्दतीचे सरकाराची वेगवेगळी कामां तांच्या पर्यंत पावपाक ताज्याय भायर म्हणजे वेगवेगळी क्रिएटिविटी जी आसा तेजी स्टॉल्स, सेल्फ हेल्प ग्रुपाची स्टॉल्स ही सगळी हांगासर लागलेली आसतली. तेतूनय वांटेकारी जावपाक म्हाका दिसता निश्चितच लोकांक आवडटलें आनी जेंका जेंका वांटो घेवपाचो आसा तेंच्यांनी ऑनलायन रजिस्ट्रेशन करचें